ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा सीन त्याची फळ, नाव धड करा सहस्र नामाची, जे भव सिंधू सिथडी पावे, तुका म्हणे काळा हना तोंडावरी, भाता बरा हरी रामवाणी, नाशिवंत प्रिया पुत्र धन विठ्ठला ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास, सुग्रीव मित्रम परम पवित्रम, सीता कलत्रम नोमे जगात्रम, कारुण्य पात्रम जद पात्र नेत्रम, श्रीरामचंद्रम सततम नमामि, मनोजियं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं मान्दरूपमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। पांडुरंगा करू प्रधान
करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमच्या अनुग्रहाला धलो पावन झालो चराचरी. सरस्वती माते द्यावी मज श्रुती येतो का कृती तुझ लागे. आपल्या बाळाशी धरी आता हाती न करी पजी जना माझी. राधे राधे नाम घेता पवित्र अनंत पाप होती स्मशान. विराट शक्ती गोदाम वासी चला जाऊ शरण तरा देखे. बरसाने की राधिका नंद गाँव की शान हो इनके पद करूं मैं कोटि कोटि प्रणाम. चले नज सुंदर श्याम चले नज सुंदर श्याम हमारे दादा चले हमारे हरे कीर्तन. ताई आवाज येतोय ना तुम्हाला. मागे पुढे बोलायचं तुम्हाला आवाज येतोय ना दादा. तुम्हालाही आवाज येतोय ना. मागे बसलेला ताई आवाज येतोय ना. मी एकदा सांगतो तुम्हाला खरं बोलतो. मी दिकी राहू का तुम्ही दिकी राहू ना. इथला काही पतला नाही ना. मी मला फक्त एकच सांगायचं आहे. आज तुम्ही संताजी महाराजांच्या जयंती निमित्ताने बसलेली आहेत. असं म्हणूच नका मी कोणत्या समाजाचा आहे कोणत्या जातीचा आहे. साधूकडे जात नसते. साधू सर्वांचा असतो. पावसाला जात नसते, उन्हाला जात नसते, पाण्याला जात नसते. या आपला रिकामचोड धंदा आहे. अहो त्या जात ना तो हा जात ना. आपण एका मायेची लेकर आहेत. त्या मायेचं नाव आहे विश्वातली ज्ञानोबा माय. ज्ञानोबाची लेकर आहेत ना आपण. मग एवढा 90 किलो ना कीर्तन काढले बेरायने. तू सासू जिती राहू दिशी का गुजबट ना. हे जे लहान पोर असतात ना यांना घरीच असं पक्क करायचं. आज पहिला दिवस आहे तुमचा. घरात असा 2-3 सवा चिमकुड्या कोल्हेवा ना. कितडे उज्ज्यात बिनका माझ्यात बिनका बा. मान्य लहान पोरं आवरली जात नाही. तुमना देगा का मना देगा घरे घर तोच उभं दरे. पण कमीत कमी हा जो एकोपा सर्व मंडळीने केलेला आहे आणि एवढं सुंदर वातावरण आहे.
प्रत्येक मायमाऊलींच्या चरणी एकच प्रार्थना आहे, तुम्ही फक्त या सर्व लेकरांना सांभाळा. आवाज सेट कर का नाही यार? आपलाच आवाज आपल्याला प्रतिध्वनी असं गुंगवल्यासारखं वाटतं, असं स्थिर कर. भोंगासला कमी करले वो नाम ना वाढाई. झालं का? बदलला ना आवाज? मालवी खायला आलनं समजत नाही, शिकाडत राहा. मी बीसता काल आज मोडी राहिनो. प्रत्येकाला कार्यक्रमाच्या अगोदर एक सूचना आहे. हे जे लहान लहान पोरं आहेत ना, मान्य आहे, आपल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक आजीला आजोबांना असं वाटतं. काल तर माझ्या कीर्तनाला एक बाबा असा समोरच बटेल, त्यांना नातू त्यानं कानपटा भावी मारे बाबाला काय सांगितलं, बाबा आता बिमार. आणि ते कीर्तन मा, आणि मी कीर्तनात सांगितलं, म्हणतो बाबा या घोड्या लाड घर करा ना. कीर्तनात या गाल मारणी या गाल म्हणे, त्याला घर सांगा, मला जित्तापणे आगीन टाक दी देवा तरी चाली. मग तसं सर्व तुम्हा म्हाताऱ्यांना आज एक शंका आहे आणि एक समाधानीचं उत्तर देतो. हे जे लहान पोरं असतात ना, यांना फक्त 4 वाजेपर्यंत सांभाळायचं. किती वाजेपर्यंत? 4 वाजनात आपला चहा टाइम झाया का आपण त्याला अशी चिमकुटी कोडानी ना असा भुखाडा ना की त्यान मायना कान लगून आवाज जावायला पाहिजे. आणि त्याच्या आईने जर विचारलं तिकडून का आत्या ऑलरेडी काम राह ना, हो बहीण तो बिस्किट ना पुढा मांग राह ना, मग तिकडनं सुनबाई लगेच सांगते आहे, आत्या लई या ना, मग हो बहीण तो एक नाही म्हणा, 2-2 मांग राह ना. लगेच सुनबाई सांगते, मग आत्या 2 लई या. लगेच अजून लगेच, हो बहीण तो साधा नाही म्हणोस, क्रीम वाला म्हण राह ना तो. मग लगेच सुनबाई सांगते, क्रीम वाला लई या. एकच करा ना, क्रीम ना 2 बिस्किट ना पुढा उन्हात काय एक आपला उसैशी ना खाले दडपाना, एकटटेच पुढा ना त्याने एक डाचा मग घाल देवा ना, 7-8 आपण पक्कड लेवा ना. तुमचा विचार कोणीच करणार नाही. तुमले टाइमवर चहा शेकान, तुमले गोया शेत का, तुम्ही घरात तोपर्यंत गोड लागत होत्या, जोपर्यंत काम करत होत्या ना तोपर्यंतच गोड लागत होत्या. इसत्या मानानं का आलावा गर्दांगडू गुज्जी. मग याच्यासाठी बोलू नका, चला मोकळा बस रे. खिचड्यासनी माताडी टाकत तुमले. सर्वांनी स्थिर बसा. मी एकचदा सांगून देतो, मी तोलतोल करणारा बाबा नाहीये. चला बा आम्ही बोलताच का पडील आई माल चालत नाही. सन्मानाने आम्ही तुमचे सर्व लाड पूर्ण करू, पण मस्ती जरूर करा, पण ती शिस्तीत करा. असं म्हणू नका या भावनानं आपलं गाव कितलाच दूर आहे बा, खल्लीले खल्ली बुवा, ज्या खल्लीना राहतस त्या जाईन टेमले धोका देत. मग सर्वजण शिस्त. जो अभंग घेतला तुमच्या समोर सर्वांच्या समोर अतिशय गोड आहे, मार्मिक आहे. भगवंताचं नाम आणि नामाचं महत्व आणि नाम कसं जोडायचं, अतिशय तत्वता तत्वनाम भगवंताशी प्रेमाची रीत आणि प्रीत आहे याच्यात. पण शब्द असा आहे की असा कोणता माणूस आहे की त्याला हा शब्द कळणार नाही की ऐसी जोडी करा. राम कंठी धरा. कंठात धरणं वेगळं, मनात ठेवणं वेगळं, हृदयात ठेवणं वेगळं. या कानवाटे ऐकणारा आणि त्या कानवाटे सोडणारा. प्रत प्रमाण लेव्हल लायकी प्रतिष्ठा इमेज या सर्व गोष्टींचा साकडा करून मानवी वृत्ती आणि प्रवृत्तीला एक उत्तर दिलं. अरे भल्या माणसा, 5 फूट 6 इंच गोरान गोमटा असा नरदेह प्राप्त केल्यानंतर धन दौलत इस्टेट बारदान काहीही जोड सोबत काहीच येणार नाही. पैसा अडका इथेच राहील. पण ज्या वेळेस तुझा हिशोब चित्रगुप्त यमाच्या दारी विचारेल त्यावेळेस फक्त एकच विचारलं जाईल की आयुष्यात कीर्तन ऐकली, वारी केली, दान धर्म केला, कुठं सत्यकर्मात उभा राहिला, नीतीने काम केलं. याला म्हणतात ऐसी जोडी करा. आणि ही जर कुठेतरी चांगल्या कामाची जोड केलेली राहिली तर ज्याने चुके फेरा गर्भवास. गर्भवासाचं दुःख सोपं नाही.
आपण सर्वजण गर्भवासाचं दुःख बहु अडचणीतनं सोसून आलो, इथपर्यंत आलो. आता ती वेळ यायला नको. मग तुकोबराय सांगतात ना रे, जीवनाचं सोनं करा, जीवनात मध्ये राम नाव जोडून घ्या. पण एका सद्ग्रस्ताने लगेच सांगितलं, बुवा तुमचं ऐकलं का असं मन उरकी भरत, असं वाटतं आताच माडा टाकावी. पण बुवा इकडे वैराग्याच्या झटा उमटतात आणि घरी गेलं का संसार आम्हाला सोडत नाही. आमची अशी स्थिती होऊन जाते, धड प्रपंच ना परमार्थ, आम्ही अशा परिस्थितीत फसून जातो बुवा. पण बुवा तुम्हाला कसं काय शक्य झालं? तर बुवांनी लगेच उत्तर दिलं, अरे तुम्ही जे ग्रहण केलं त्याच्यावर मी पाणी सोडलं. तुम्हाला जे आवडतं ते मला आवडत नाही. तुम्ही ज्याच्यावरती श्रद्धा ठेवतात मी त्याच्यावरती अंधश्रद्धा सारखं पाणी सोडलं. म्हणे कशावर? म्हणे संसारावर. तुम्हाला जो संसार आवडतो तो मला आवडत नाही. पण तुम्हाला जर संसारच करायचा असेल, कुत्र्यांचा दोष नाहीये, कारण आज पहिलाच दिन आहे. साधारण हा सर्व काम करणारा, शेतीत जाणारा इथला परिसर आहे आणि कष्टानं सर्वजण रुपया रुपयाला जतन करणारे आहेत. आता वाजायला गेले 10 सव्वा 10 कडे वेळ गेली. जरी वातावरण शहरीकरणाचं राहिलं पण काम करणारी माणसं झोपून जातात. ज्या रिकामा डंगरा राहतच त्याच अर्धी रात लगून जागा राहतच. त्यांना आम्ही बी आम्ही तर पुरी रात घालतेतच. आम्ही रिकामचोट ते रिकामचोट येत आहोत. पण सर्व तुम्ही काम काजाचे लोक आहेत. ते कुत्र जे भुकलं ना त्याचा दोष नाही, कारण इथं शांतता राहते. इथं कोणी राहत, जो तो झोपून जातो. माटे कोण मस्ती करत, भुकस कोण? कुत्रा. त्याचा टाइम बरोबर होय ना. हाय गली आपली, हा एरिया आपला, हाय रोज आपली बुकानी जागा आहे. हो आपला जागावर न्यारा कोण उन्हा. बरं आपण बुकवतो पटाजण हाड हाड येले जेवाडी बी राय ना, यंताटील पैसा बी लाई राय ना, गेल्या कोठे पटाडून कोठे उठाडू बी करी राय ना. मग त्यांची संघटनाने विचार करा की देख या एक जण जायचं, अहो आपला मतला आहे का? मग ते देखालून तर त्यांनी लगेच इशारा दिना, ओ अहो आपला मतला कुत्रा नाही, अहो देवच मतला कुत्रा आहे. या बी रातनाच भुकतस आणि आपण बी रातनाच भुकतस. जसं ते पशु होतं ते त्याचं कार्य करून गेलं, तसं आपणही आपलं कार्य करायला आलेलो. आणि कार्य शोधा, आणि शोधताना सूत्र व्याख्या जीवनात अंमलात आणा. जे सूत्र आणि व्याख्याची प्रतीर्घ तुकोबरायांना ज्या सद्ग्रस्ताने विचारलं, बुवा तुम्ही संसारावर विजय प्राप्त केला, आम्हाला का होत नाही? लगेच उत्तर दिलं, ना शिवंत आठी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीन ते जे पेराल ते उगवेल. पण ही अक्कल केव्हा येते? अर्ध्या वयात. तारुण्यपणात देव कळत नाही, धर्म कळत नाही, दान करणं कळत नाही. तारुण्यपणात फक्त एकच गुरमी असते, आम्ही कोणाकडे जावत नाही, आमना पायरीवर कोणले उभं कर देवत नाही, आमल्या कोणाशी गरज नाही शे. जेल गरज होती आमना घरी येतील. हा भ्रम काढा. जोपर्यंत हा भ्रम निघत नाही ना तोपर्यंत एकच दुःख आहे, बीज ज्याचा शीन त्याची फळ. प्रेमाने वागा, प्रेमाने जगा, प्रेम वाटून घ्या आणि प्रेमाच्या गाठीमध्ये गुंफून घ्या. पण हे अर्ध्या वयात आलं का धड ना मंदिरात जाण्याच्या कामाचे ना घरात काही कामाचे, तेव्हा पश्चाताप होतो. आणि मग मंदिराचा कळस पाहतो, मंदिरात बसतो, विचार करतो, देवा अरे आयुष्यात जोपर्यंत रक्तीची उर्मी आणि गुर्मी शरीराची ताकद होती मी मंदिरात आलोच नाही. पण आता अशी अवस्था झाली, त्या अवस्थेचं प्रत्येक जण उतार वयात गुणगान करत. आणि करताना बोलतात ना, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा
पोट भरू अशी अवस्था सापडली का देवाजवळ याचना करण्यापेक्षा आपण सद्गुरूकडे जा, साधूकडे जा. साधू आपल्याला आपल्याच संसारातल्या या नरदेहाची घटिका शिकवतात की नाव धड करा सहस्र नामाची जे भव सिंधू शिथडी पावे. आणि तुकोबरायांना विचारताना सांगितलं, तुकोबा मग असं कोणतं नाव आहे? तुकोबरायांनी लगेच उत्तर दिलं, जे यमाला घाबरवतं, काळाला घाबरवतं. ते नाव फक्त मुखात हरिनामाचा बाण घ्या, भाता घ्या, भरून घ्या. तुका म्हणे काळा हना तोंडावरी, भाता भरा हरी राम बाणी. हा राम नावाचा भाता कैलासाच्या पर्वतावर बसून जगतपती महादेवांनी सुद्धा भजून घेतला. कोणता भाता? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव, राम पूजी सदा शिव. अशा नावाची घटिका तुकोबाराय जोडताना सांगतात की ऐसी जोडी करा राम कंठी धरा. त्याच रामाला कंठात घ्यायचं असेल तर देवाच्या मूर्तीकडे आणि मंदिरातल्या स्वरूपाकडे न पाहता हा नरदेह साधूच्या चरणी लोटांगणात घाला आणि साधूच्या मुखातनं दिलेल्या नामचिंतनाचं भजन करा. पण त्याच्या अगोदर आपल्यातली नम्रता साधूला कळू द्या आणि आपल्या मुखातनं शब्द बाहेर पडला पाहिजे, मस्तक हे पाय संतांच्या सालाबादाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह पर्वकाळ अतिशय गोड आहे. ज्यांच्या जयंती निमित्ताने हा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह चालतोय. संताजी महाराज जगनाडे, संपूर्ण तेली बांधव, पाचोरा विभाग, पाचोरा परिसर, स्थानिक पाचोऱ्यातले सर्व कमिटी सर्वांनी बहुमताने आयोजन प्रयोजन केलेला हा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह पाचोरा शहर तेली समाज मंडळ आणि पाहायला गेली तर ही जयंती हा समाधी सोहळा 401 नंबरचा हा समाधी सोहळा संताजी महाराजांचा जयंती उत्सव आपल्या समोर आपल्याही प्रारब्धात पाहायला भेटत असताना अतिशय चांगलं योगदान, चांगलं कार्य या संपूर्ण तेली समाजात चालत असताना ज्यांच्या आशीर्वादाने हा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह उभा राहिलाय, चाललेला आहे,
आदरणीय परमपूजनीय किशोरजी महाराज मोरदडकर, त्याचबरोबर आदरणीय परमपूजनीय आपल्या पाचोऱ्या तालुक्यातलं वैभव वारकरी तत्वाने, वारकरी शिष्टाचाराने गोरगरिबांच्या मुलांना आपलं पोरगा समजून महाराष्ट्राच्या मातीत अलौकिक पद्धतीने मोठं नाव कमवलेलं लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय योगेशजी महाराज यांचंही कुशल मार्गदर्शन आहे. आणि त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातलं असं एकही गाव नाही की त्या गावात त्या महात्म्याचं कीर्तन झालं नाही, पण त्यांची अतिशय नम्रतेने आजही उपस्थिती असताना सर्व महाराष्ट्रभर ज्यांची चर्चा आहे ते सरळ साधं व्यक्तिमत्व, आपल्या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहासाठी ज्यांचं तिसऱ्या दिवसाचं कीर्तन आहे पण आजही ज्यांची उपस्थिती आहे, आदरणीय परमपूजनीय सावता बाबा बसलेले आहेत. थोड्याशा ऍक्सिडेंट मुळे उभं राहायला अडचण आहे, पण जेव्हा सावता बाबा गायन करतात ना तेव्हा असं होऊन जातं की एखादी दाखली गाडी गारामा बसले बा आणि जेसीबी उन्हा त्यालीच धक्का लायती ना ती गाडी निघास, तसं या दोन्हीच ना जीव कोतापुडी जास आणि बाबा जो मागते धक्का देस तर त्या विचार करतो जाते बाबा मी तर आवाज जर भिडावा तर ज्यांना जोडीले त्या बी तुटी जातील बा, तेच ना पाय खाली टेकावतच नाही. पण अतिशय सुंदर सावंडे बाबांच्या नियोजनातला हा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आहे. कन्हैयाचा सावंडे बिल्दीकर, मला फक्त त्याला दिसू द्यावं तो कसा आहे तर कन्हैया आहे तो, नाही कथा कथा बटा नका ते चांगल्या पद्धतीने हँडल कर, चांगला साऊंड आहे, जसा निम्मन आवाज कर. आणि जर एवढी तेवढी लाईन गेली ना तर बट्या वायरी का लाईन बन गया मग उतारते. चांगल्या पद्धतीने साऊंड वगैरे लावलेला आहे त्याने, सर्व साहित्य उलटा पलटी करून आता चांगली क्वालिटी आहे तुझी. नाही तर मला पहिले असं वाटायचं कन्हैया कवय चांगला साऊंड लई भो, पण आता सुंदर आहे. तुझंही कौतुक. त्याचबरोबर आदरणीय आमचे ताडे बामण्याचे महाराज प्रणव महाराज अतिशय गोड पकवाज वाजवतात. मला तुझं पकवाज वाजण्यापेक्षा तू पकवाजावर हसतो ना ते लय आवडतं. नाही तर काही काही पकवाज द्या का तुम्ही असा देखतच आपल्याकडे जसं की त्यांना बापना 3-4 एकर नाम एमन नावावर करलेले बघ, पण अतिशय वय कमी आहे पण गोड वाजतो. मी नेहमी तुझ्या वाजण्यावरती फिदा राहतो अति. आणि त्याचबरोबर पाचोरा तालुक्यातलं वारकरी तत्वाने नम्रतेने सर्वांच्या हृदयात जागा करणार असं पितृतुल्य व्यक्तिमत्व आदरणीय आमचे कारभारी आहे, त्यांचेही आभार मानतो. त्याचबरोबर एका दिवशी एक कीर्तनकार भेटत नाही, आज 3-3 गर्दी करा ना धडी. आदरणीय परमपूजनीय आमचे योगेश दादा पण स्वतः उपस्थित आहेत, त्यांचेही आभार मानतो. त्याचबरोबर त्यांच्याच मार्गदर्शनाने भविष्यातले कीर्तनकार उपस्थित आहेत, सर्व बालगोपाल मंडळी त्यांचे आभार. आमच्या सोबत आलेले आमचे गुरुबंधू रायभानजी महाराज त्यांचे सुद्धा आभार. नेहमी माझ्या सोबत राहणारे गाडी चालक मालक आदरणीय मार्गदर्शक एस के बाबा त्यांचे आभार. त्याचबरोबर वडगाव टेकहून आलेले सर्व आमची मंडळी, मला तुमच्या सर्वांचे नाव नाही सांगता येणार, पण तुमचं अतिशय हृदयापासून माझ्यावरती प्रेम आहे आणि त्या जिवाड्याने तुम्ही इथपर्यंत आलात. मी दिलीप दादांसहित सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आज कीर्तनाची सेवा ज्यांच्याकडे आहे आदरणीय परमपूजनीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू मोठे बंधू, म्हणजे योगायोग समजा का आमचं काहीतरी गतजन्माचं पुण्य समजा, कसा काय पांडुरंगाने काय योग साधला, काय ही एकतीत घटावी एकतीत वाढावी, त्या अनुषंगाने आदरणीय परमपूजनीय ज्यांच्या आज कीर्तनाचं मानधन सेवा आहे आदरणीय प्रशांत उत्तमराव चौधरी, ज्यांचं फार मोठं गॅरेज आहे आणि पाचोऱ्या तालुक्याभर नाही तर नंदुरबार, धुळं, नाशिक या संपूर्ण परिसरात गाडीच्या गॅरेजच्या माध्यमातून अलौकिक नाव कमवलेलं व्यक्तिमत्व, गोड व्यक्तिमत्व, आज ज्यांची कीर्तनाची सेवा आहे, मी प्रशांत दादांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो. अतिशय गोड स्वभाव आहे, संत पंगतही त्यांच्याकडे होती. आणि ज्यांनी आम्हाला इथपर्यंत बोलवलं आदरणीय परमपूजनीय गुरुतुल्य असणारे आमचे मार्गदर्शक, या कमिटीचे, या तेली समाजाचे सचिव पद ज्यांच्याकडे आहे आदरणीय शांताराम सुखदेव चौधरी, सरांच्या शब्दाला मान देऊन इथं आल्यानंतर ज्यांच्याशी भेट झाली आणि जे 2-3 दिवसापासून सदैव तत्पर राहून विचारपूस करत होते आदरणीय नारायण दयाराम चौधरी अध्यक्ष साहेब. मी अध्यक्ष साहेब असतील, उपाध्यक्ष साहेब असतील, सहसचिव असतील,
या सर्वांचे आभार मानतो. जर एखाद्या वेळेस कोणाचं नाव सुटलंच माझ्याकडनं तर एवढंच म्हणेल, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पारणा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. पाचोऱ्या तालुक्यातलं हार्मोनियम मधलं खरं सोनं, पाचोऱ्या तालुक्यातलं हार्मोनियम म्हणून ज्यांची फार मोठी उंची आहे, आदरणीय सागरदादांची वडीलच ना बाबाजी. आम्ही कीर्तनकार होतो तधीपासून आम्ही तुम्हाला ओळखतो. आपण तारखेड्याला जायचो यायचो त्यावेळेस तुम्ही फार तेव्हा मोठे होते. त्या दिवसापासून तुमच्याशी ओळख आहे. तुमच्या हार्मोनियमवरती आपला पूर्ण तालुका फिदा आहे. त्याचबरोबर सावताबाबांच्या पाठीशी बसलेले आमचे सोपान दादा, सोपान दादा जर पाहायला गेला तर पूर्ण वारकरी संप्रदायातला शरद पवार आहे. कोणी फिल्डिंग कथा लावानी, कोणी फिल्डिंग कथा उचकाडानी, बसल्या बसल्या सर्वांचा कार्यक्रम करणारा सोपान दादा सुद्धा आहे. सर्वांचे आभार मानत असताना अरे कन्हैया आवाज सेट कर ना बडा एकदा चांगला. भोंग्यांचा आवाज कमी कर. हे जे काही चारीच्या चारी आपल्याकडे लावून ठेवलेत प्रतिध्वनीचे, यांना कव्हर कर. 401 नंबरचा हा जयंती उत्सव सावताबाबांचा करायचा आहे. आता तुकोबरायांचा जो जो काही प्रचार आज खानदेशात नाही तर अख्ख्या भारत भूमीत झालेला आहे. जसं म्हटलं जातं ना, होता जीवा म्हणून वाचला शिवा, तसं जर संताजी महाराजांनी आपत्कालीन संकटात तुकोबरायांना जर सहकार्यच केलं नसतं तर आज पंचमेत गाता हातीच पडला नसता. एका मित्राने, एका गुरु शिष्याने, एका घरोबा करणाऱ्या माणसांनी काय विचाराची जोड गंभीर ठेवली हे सर्व ऐका. इथं 3 नाती गुफली गेली. गुरु शिष्याचं नातं गुपलं गेलं. वारकरी तत्वाने गुरु शिष्याची परंपरा आहे. व्यवहारिक दृष्टीने तुकोबरायांचं संतू नावाचं पोरग ज्या दिवसापासून वारलं आणि इकडे संताजी महाराजांची भेट झाली, तर तुकोबरायांनी ज्या दिवशी संताजी महाराजांच्या डोक्यावर हात ठेवलं त्या दिवशी फक्त एवढं सांगितलं होतं, अरे आमचं जसं संतू नावाचं पोरग गेलं ना, तूच आमचा संतू. म्हणजे एकेकाळी इकडे बाप बेट्याचंही नातं आणि तिसरं भक्तीच्या चाचेवरचं प्रेमाचं नातं. या तिघ नात्यांचा जो अलौकिक भाग तुकोबरायांनी जीवनात संताजी महाराजांसोबत जोडला. सोपं व्यक्तिमत्व नव्हतं. संताजी महाराज म्हणजे काही जास्त शिकलेले नाही, अतिशय सामान्य गुरढोर चारणारं पोरग. पण वेदांत तुकोबरायांच्या मुखातनं ज्यावेळेस भंडाऱ्यावरती प्रगट होत होता, तर गवताच्या पानांचा चुरा ज्याला शाही केलं, आणि सुरुवातीला तर कोणता कागद होता हो, कोणती लिखाण होती, अभंगाची सुरुवात संताजी महाराजांनी पानांवरती लिहायला सुरुवात केली. आणि मग जेव्हा तुकोबरांनी रिक्वेस्ट केली, अर्जी केली, लाडे लाडे लिरानू जास्त डोकार पडणार का, घरी जायचंय का बेटा, जायचंय घरी, मग मध्ये बोलू नको. आजी जर आधी बोला मिलायला लागणार ना, एक बुका दी द्या, तुम्हाला रिव्ह नाही देऊ आम्ही, केस पाठा मनावर वय ना तुम्ही देख दिसू. आणि मी बी बटा गोंगड डायरेक्ट सावता बाबाकडे जगडी सुडी दिसू. सावता बाबा बडे ते बट मोडाले, त्या बहिणीसले अशी टाकपट्टी करा, मग कानपट्ट्याला यायला ना ग. ऐक इकडे सर, ऐक कान बांधेल आता सर.
या खुर्चीनं आडे संधीना फायदा लिरानात त्या. पण जाऊ द्या, आधी ते दाखवला पुरुषपेक्षा मोठं असले तर आवरण बहुवीची. जीवनात प्रेमाची जोड ज्या माणसांनी ठेवली त्यांचं नाव संताजी महाराज जगनाडे. अहो, साधा तेलाचा घाण्याचा उद्योग, पण ज्या वेळेस आपण त्यांचं चरित्र वाचावं तर संताजी महाराज आणि त्यांच्या परिवाराचे तेलाच्या उद्योग धंद्यात फक्त तुकोबांशीच नाही, कोणत्या छत्रपती राजांच्या किल्ल्यांवरती सुद्धा त्यांचं तेल त्यांच्या वडिलांच्या हातानं सप्लाय होत होतं. म्हणजे एकेकाळी सामान्य वर्गातलं उद्योगपतीचं पोरग आणि इकडे तुकोबाराय पाहिलं ते बोलोबांचे पोरग, म्हणजे तडजोड सारखी. पण दुष्काळाने झटकलेले, दुष्काळाने पछाडलेले आणि दुष्काळात जबरदस्त फटका बसून लाचारीने मोठ्याच्या पोटी येऊन चटका खाऊन गरिबी सोसताना एकामेकाची भेट ही भंडाऱ्यावरती झाली. तसं जर पाहायला गेलं तर तुकोबरायांचं निर्याण काळ आणि संताजी महाराजांचं निर्याण काळ 33 वर्षाचा काळ आहे. अगोदर तुकोबराय चालले गेले, नंतर संताजी महाराज. किती वर्षाचा काळ? 33 वर्ष. पण गुरु शिष्याची अशी प्रीत जुडली होती, एकामेकाला शब्द दिला होता. तुकोबरायांनी संताजी महाराजांना सांगितलं होतं की संतू, मी जर मेलो ना तर माझ्याच मुखावरती, माझ्या शरीरावरती तुझ्या हाताने 3 मूठ माती टाकजो. आणि इकडे संताजी महाराजांना स्वतः तुकोबरायांनी सांगितलं होतं, जर कदाचित तू माझ्या अगोदर गेला तर मी स्वतः तुझ्या मुखावरती 3 मुठा माती टाकेन. काय विशेष प्रेम असेल हो. जीवनाची संगत, मैत्रीची संगत, काय विचाराची जोड असेल, गुरु शिष्याची काय प्रीत असेल आणि काय लेव्हल असेल त्या माणसांची घरोबा करायची. आता लायकी नाही कोणाची घरोबा करायची. याच भूमीमध्ये असा एक काळ होता, तुम्ही सर्व वयस्कर बाया माझ्यासमोर बसलेत, लगीन करा सारख्या पुरी दुसऱ्या शेजारीन बाई पटाकी जाऊत आपण आवाज दिसन सांगू आबाई अक्का. जर माणसं सांगायचे वहिनजी या पोरी तुम्हाला अंगे लागल्या, ती बाई छातीला हात लावून सांगायची, या का तुमच्याच पुरी आहेत का, आमच्या नाहीत का, बिंदास टाकी जा. लग्ने करा सारख्या पुरी, डोका बरोबर पुरी फक्त विश्वासाने आपल्या भरोशावर टाकल्या जात होत्या. सदन होता हा महाराष्ट्र. कोणत्या काळात जिथं नीती श्रेष्ठ होती, प्रेम श्रेष्ठ होत, दया श्रेष्ठ होती. पण कुठे गेला तो महाराष्ट्र? काय कील लागली या महाराष्ट्राला? अरे 3.5 वर्षाची पोरगी गल्लीत खेळायला गेली तर हरामखोराने माय बापाचा मागचा बदला काढण्यासाठी त्या पोरीला उचलून घेतलं. अरे 3.5 वर्ष काय असतं? नाही चॉकलेट, नाही रांगोळी, नाही दिवाना, काहीच कळत नाही. आणि 3.5 वर्षाच्या पोरीवर हरामखोराने बलात्कार करून दगडाने तोंड ठेचलं. असा कोणता नरक आहे की त्या नरकात त्याला टाकावं? एकही नरक नाही. तो काळ धन्य होता की आपण 1000 लोकांची घरोबा करायचो. आता घरोबा करण्याची लायकीचे नाहीत लोक. देखाडाना दातणारा, खावाना दातणारा. 1000 काही तरुण पोरं कीर्तन ऐकत असतील तर त्यांनी एका विचाराची जोड अंमलात आणा. हा कलियुग आहे. प्रत्येक वेळी काही संताजी महाराजांसारखा नीतिवान मित्र भेटणार नाही आणि प्रत्येक वेळेस काही जगद्गुरु तुकोबरायांसारखा मूल्यवान हिरा आपल्याशी घरोबा करणार नाही. भ्रमात राहू नका हो. ज्या पोरांना आणि ज्या बायांना असं वाटतं ना मला खूप दुनिया मानत बा, मानत नाही. लोक फक्त आपला पैसावर प्रेम करतस. तुम्ही कष्टाने वैभव उभ्या करणाऱ्या बाया आहेत. तुम्हाच हातमानी कानमानी नाकमानी ज्या टाइमले होत नाही त्या टाइमले खल्लीना बी तुम्हाशी बोलत नाही. आणि ज्या वेळेस तुमचीच गोष्ट थोडीशी बरी झाली, संसारमा फक्त चाटूल घाटू लागणार. असा गणज नट्टा आपला मागे पुढे हाजी हाजी करायला लागणार. कशाच्या जोरावर? पैसा. काय शिकवतो पैसा? वासुदेवाची ऐकावानी या जगात नाही राम रे. काम करी दाम वेड्या, काम करी
पैशाची मिळाली लहान पोरांना हौद्याची भारी पैशाची मिळाली लहान पोरांना हौद्याची भारी पैशासाठी सारी लेकर पैशासाठी सारी लेकर या पैशाची गुलाम काम करी दाम वेडा काम करी दाम पैशाची किमया न्यारी लहान पोरांना हौत्याची भारी पैशासाठी सारी लेकर हो पैशासाठी सारी लेकर या पैशाची गुलाम काम करीदा महाराज जगात माणुसकीला किंमत नाहीये प्रेमाला जोड नाही इथं रक्त पातळ झाली अरे घरातल्या घरात माणसं बोलायला भुकतायत मुक्तायत पैसा नसू द्या आपल्या जवळ आपली विद्वत्ता कितीही राहिली ना गहाण ठेवावी लागते पैसा नसू द्या अरे संताजी महाराजांच्या काळात एकदा दुष्काळानं असं पछाडलं होतं संताजी महाराजांकडं घाण्यातनं तेल काढायला सुद्धा काही शिल्लक नव्हतं होतं 8-15 दिवसाचं तेल पाडलं पत्नीला धर्मपत्नीला सांगितलं अगं ए भाग्यलक्ष्मी 15 दिवसाचं तेल काढलंय ज्यांच्या बंद्या आहेत ज्यांचे उकड्या आहेत त्यांना 15 दिवस तेल पुरेल पण 15 दिवसानंतर राहणार नाही लोक बोलतील मला काहीतरी पाहावं लागेल उद्योग धंद्याची प्रगती व्हावी म्हणून पत्नीला आवाज दिला सांगितलं मी बाहेर जाऊन काहीतरी आणतो कालखंडानं 1 दिवस गेला 2 दिवस गेला 5-6 दिवस गेले उलटता उलटता 15 दिवस झाले पण संताजी महाराज काही येत नाही धर्मपत्नी चिंता करायला लागली की बाई हा माणूस कधी जात नाही एवढ्या दिवस कधी थांबत नाही बऱ्याच दिवसानंतर यांचा फोन नाही ना इथं काय नाही त्या कोणता फोन होता हो ना पत्र नाही ना व्यवहार नाही बरेच दिवस झाले पण एक जण आलं 15 दिवसाचं तेल चाललं गेलं हो 16वा दिवस 17वा दिवस 18वा दिवस उगला पण हा हे कुठं तेल द्यायला स्वतःच्या पुतण्याला बोलवलं अरे बाबा आहे त्या सामुग्रीचं तेल पाडूया गाण्याला बैल झुपला बैलाला चालवणार पण संताजी महाराजांचा बैल कुठं उठायचा संताजी महाराजांचा बैल कुठं मान घ्यायचा संताजी महाराजांचा बैल कुठं दुशेर घ्यायचा बराच वेळ शेप मुरगळली काठीचा दणका दिला हो बराच वेळ बैलाला इतकं मारलं की अंगावरती मारल्याचे वय उमटू लागले तरी बैल उठत नाही पुतण्यानं मारता मारता बैलाला लाल केलं हो पण बैल काही जागचा हाले नाही बाईनं डोक्याला हात लावलं की हा माणूस गेला हा बैल इकडे उठत नाही चारा खातो वेळेवरती पाणी पितो पण कामाला कामी येत नाही बराच वेळ पुतण्यानं ठोकलं मारलं पण बैल काही जागचा हलायचा नाही काय त्या बैलाला कळालं असेल की हा संताजी नाही का पशु होता तो त्याला काय माहिती पण घटिका अशी झाली एक कर्मठ माणूस आला आणि जोरात काहीतरी बोलून गेला पुन्हा त्या पत्नीनं पुन्हा पुतण्याला रिक्वेस्ट केली अरे मार ठोक पण उठव या बैलाला पण बैल काही जागचा हलायचा नाही तेलाचं सर्व घरातनं संपलं हो पण 20-22 दिवसानंतर जगनाडे महाराज आले दुरून दिसले अरे अंगाचा सुगंध म्हणा का दुर्गंध म्हणा त्या बैलाला कडाला माझा मालक दुरून येतोय तोपर्यंत बैल हंबरायला लागला हंबरडा फोडायला लागला अरे याच खानदेशात अशी रीत होती
भावांची अशी जोड होती, घरात जावांची अशी जोड होती, घरात सासू सुनांची अशी जोड होती. अरे घरात मध्ये मायेचा असा पसारा होता. अरे जेवढं घरात प्रेम होतं ना या खानदेशात, तेवढंच गुराढोरांवर सुद्धा गोठ्यात प्रेम होतं. बैला हमरायची. जर एखाद्या वेळेस मालक गोठ्यातनं बाहेर निघाला आणि बैल जर हंबरला तर त्या काळचे शेतकरी सांगायचे काहीतरी अपशगुन घडणारे, गोठ्यातनं निघताना बैल हंबरला, माणसं कामाला जात नव्हती. काय निष्ठा असेल महाराज, काय भावनेची जोड असेल, काय आदर आणि काय प्रेम असेल. संताजी महाराजांचा बैलानं हंबरडा फोडला, तोपर्यंत बाई बाहेर आली, पाहिली की स्वामी आल्यात. पण संताजी महाराजांनी बैलाकडे पाहिलं, पाठीवरचे ओढ, बैलाकडे पाहिलं, बैलाची अवस्था पाहिली आणि पत्नीला सांगितलं, का ग या बैलाला एवढं मारावं लागतं, या बैलाला एवढं झोडावं लागतं, त्याची शेप उरगडली, मोडून टाकली, डोळे लाल झालेत त्याचे. पत्नीनं रिक्वेस्ट केली, अहो तुम्ही नाही होतात, बंदीवाले उखडेवाले बोलत होता, ते कर्मट माणूस आला, जिभेला हाड नव्हतं, उरलं बोलला डुरलं बोलला, मीच आपल्या पुतण्याला रिक्वेस्ट करून सांगितलं, पण हा बैल जागचा हलत नाही ना, जागचा चालत नाही. ऐका, 22 दिवसानंतर आलेले जगनाडे महाराजांनी फक्त एकच केलं, बैलाच्या पाठीवर थाप मारली. सका म्हणून एवढंच सांगितलं की आता आपल्याला हरिपाठाची सुरुवात करायची आहे. बैलाच्या पाठीवर थाप मारताना एवढंच सांगितलं, सका चल बाबा आता अभंगांची सुरुवात करूया. आणि सुरुवात केली, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साधनी, सुख झाले हो साधनी, दुसरा अभंग सुंदर ते ध्यान लागला ना बैल फिरायला. आणि मग पत्नीनं तोंडाला हात लावला, अहो याला मारलं जोडलं, याला किती हे केलं, पण हा बैल काही जागचा हलायचा नाही. मला एक कळालं जेव्हा हे चरित्र वाचलं, अरे जनावराला राम नावाची, विठ्ठल नावाची गोडी लागली, पण माणसांना ती गोडी लागली नाही. मग माणसांना ती गोडी लागावी, माणसांनी ते रामनाम साठवावं म्हणून तुकोबराय बोलले होते, ऐची जोडी करा, बाबा पंडित ऐसी 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 जोडी करा.
शिकवलं. अरे संताजी महाराजांच्या बैलाला भगवंताचं नाव कळायचं, पण माणसांना कळत नाही, म्हणून तुकोबरायांनी हा नामपर चिंतनातला अभंग तुम्हाला नामाला सोपवला. ऐशी जोडी करा. ऐशी जोडी म्हणजे काय? पैसे जोडा. ऐशी जोडी म्हणजे काय? धनदौलत जोडा. ऐशी जोडी म्हणजे काय? सर्व जोडा, पण सर्वांच्या बरोबरीला नाही तर कोणतंच बरोबरीला येणार नाही, फक्त राम नाव सोबत ये. आणि राम नाव कोणाचं सोबत आलं? अरे फक्त राम राम केलं तर अयोध्येचा राम उष्टी बोर खायला शबरीचा आला. राम म्हणता म्हणता पंख छाटल्यानंतर सुद्धा राम मांडी द्यायला जटायूला गेला. आणि राम आपल्याकडे येणार नाही का? तो शबरीची उष्टी बोरं खाऊ शकतो, तो जटायूला मांडी देऊ शकतो, आणि राम आपल्या घरी काय येत नाही? आपली डुप्लिकेट भक्ती आहे. खऊट नाराय निघणं का? बट्ट देवना बापनं चांगलं नाराय निघणं का? आपला बापनं देव येडा आहे का? अरे 10-12 दिवसापूर्वी आमच्याच गावी 70-75 वर्षाची म्हातारी मेली. सगळी भाषी पोऱ्याले नांदडासाठी आणि मुलगा बऱ्याचदा सांगायचा, आई अगं नको करू ती मामाची पोरगी, पण आईने सल्ला दिला म्हणे, अरे वेड्या, तुझा बाप लहानपणापासून मेला, नातं गोतं कोणाचंच कोणी राहत नाही, ते माझं माहेर आहे, माहेरातलं गोते नातं गुंफून घे, जमाना वाईट आहे. झालं ना लग्न. कोरोनाच्या कालखंडात लग्न झालं. अहो जसा काही कोरोना संपला त्या बाईला संधिवात सुरू झाला. सगळी भाषी पोऱ्यासाठी आणेल बोलणे होई. सासून जाते संताप करीना. सासूनी नाही घरमा वयन लावाना तर काय ग्रामपंचायत ना लोक येतील का? सासूनी घरमा बोलावं तर काय ठेंगा सोसायटी ना लोक येतील का? सासू काय आहे? 1000 विद्यापीठांमध्ये जे ज्ञान मिळणार नाही ते एका सासूकडनं भेटेल. कारण तिने कष्टाची जोड केली ना, तिने आनंदाची प्रेमाची जोड केली ना. 1-1 रुपया गाडाना चाक सारखा जतन करासाठी जी बाई पाचोरा सारखा सिटीमा जीवनी मुंबई करानी होती, ज्या वयमा त्या वयमा लोकेशना वावरेसमा उदडा गदडा वावरे कापी राहती खुडी राहती, ती बाई संताप नाही कराव का? काय संताप करते? त्या बाईनी कंट्रोल ना तांदूळ थाटीमध्ये खात नाही. आज आपल्या घरण्या बोवा 350 रुपये किलो ना तांदूळ कटोराना कटोरा कुतरलाच नाही पिकरात. मग बोलावली का ती बाई? काय बोलावली? कष्ट केलंय ना. ज्यांनी कष्ट करून पैसा जमवला त्यांना विचारा, पैसा मोडताना काय चिंग्या घडतात. याचा बापना जीवर 4G ना रिचार्ज मारणारा आणि 5G ना रिचार्ज मारणारा आणि विमलनी पुढ्याची भरचौक फोडणारा यसले तर पहिले लामाडायला पाहिजे. याच्या पोटऱ्या ढिल्ल्या करीस आणि कुदाडायला पाहिजे आणि मग सांगायला पाहिजे आई 200 रुपये नोटले आणि याय भर मक्का उचलवा आणि मग मुडीदा काढजो. कष्टाने पैसा जतन करा, मोडायला जीव नाही होत. या घरातल्या ज्या बाया बोलतात ना, माझा आवाज जिथपर्यंत जात असेल तिथल्या सुनांना एक इंटिमेशन आहे. 100 तीर्थांवरती जाऊन जे ज्ञान प्राप्त होणार आहे ना, ते ज्ञान आपली सासू जिथे तर लगून ग्रहण करिल्या. ती ऋषी फुगी बोली तिला आत्माला ना का ती गाया बिधी पचाडील्या. ज्या बाईनी सासून्या तोंडण्या गाया ऐक्यात तिना पुरे लाल दिवाना गाडी मा पट्टत, आणि जिने जित्तापणे सासूल वाढली काढी तिना बी पोरे तिना हातमा कटोर देतस. कशाच्या मुळे? वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगले
पाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ आणि भोगणे ते पड सहज भोगावं लागतं का कर्म देती झोले तेथे कोणाचे न चाले आणि त्याच वयने वाची सून केली कोरोना नंतर तिला तर संधिवात झाला पण कोरोनाच्या कालखंडाच्या अगोदर त्या बाईने जे सुनेला समजवलं होतं शिकवलं होतं त्याचा राग तिच्या हृदयात आणि आता 15 दिवसापूर्वी ती म्हातारी मेली आम्ही आमच्या कानांनी ऐकलं ती म्हातारी सुनेला एकच सांगायची आहो पुरी मला जरासा डिंडरा काढ दे डिंडरा म्हणजे काय बोलती न्यामोती गोट आहे का असं का बडगाव मग पीठ द्यायला जाणं पडत पाचरा मग गायला येणं पडस का डिंडरा म्हणजे कसा 1.5 क्विंटल ना पोता उचलणं पडतस का अरे जित्तापणे जर सासू सांगी राहिली बहीण मला जरासा डिंडरा काढ दे जित्तापणे डिंडरा काढी देवानी दानत नाही आणि सरपित्री आमोशाना दिन आलन कालन्या भाज्या करून ती दल्ली ना फोटो पुढे ठेवू दल्ली खावाली का मग त्या दिनीतल्या आलन कालन्या भाज्या खावाडापेक्षा जित्ती म्हातारीले एकच खावाडा पण ती सुकणी खावाडा त्याला म्हणतात आईशी जोडी करा राम राम भजू नका कुठं तीर्थावर भ्रमण करू नका फक्त तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य आणि घातली या भय चित्तापणे जीव लावा मी माझ्या कानाने ऐकलं ती बाई खाटेवरनं सांगायची अवहीन मला जरासा डिंडरा कर पाचोऱ्याच्या मार्केटला पोरगा हमाली करणारा त्याने 2-3दा आपल्या पत्नीला सांगितलं म्हणे देख आपल्या आईनं काय ते खरं नाही आई सांग रही ना डिंडरा काढ तर पत्नीने ऐकायला पाहिजे का नाही ऐकायला पाहिजे ऐकायला पाहिजे ना जिले बँड लायसन आणि जिनं फुनक मिरावं जिनासाठी सुयास पेन डेगा बोगनास लगून संसार जतन करा स्वतःना आयुष्य लोकेसना बांधेसवर खेट आणि तिले स्लॅपनं घर बांधी उभा राहायचं स्वयंपाक कराना टाईम आणा आज ती बाई खाटवर पडी पडी सांग राहिली अहो बहीण जरासा डिंडरा काढ नाही ऐक पोटना पोऱ्याला सांग पोटना पोऱ्या बाईले सांग रे ना देख आपली दल्ली ना ते काही खरं नाही जरासा डिंडरा काढ दे तर त्या बाईचे उत्तर जन्माई वही तो डिंडरा काढी माणसे डिंडरा काढतस माणसे डिंडरानी काढतस घरमात दाती वही का माणसे पाट लाल करतस मग बाया म्हणतेस त्यांनी जोडा आणि त्यांनी मार माणसाचं जोडणं दिखस पण या मधल्या गोष्टी दिसत नाही माणसं बदनाम होतात पण कृपया करून अशी विचारांची जोड नांदवा घराघरांमध्ये एवढं सूत्र ठेवा ती बाई सांगायची जन्माई तो ढिंडरा काढी आई मरण्याच्या अगोदर 4-5 दिवस तोच पोरगा माझ्या घरी आला आणि मला सांगायचा महाराज मला जर ढिंडरा काढता येतात ना मी ढिंडरा बी म्हणा आतुरी काढ देतो पण परिणाम असा आहे हाई आईवरी पोलक घालावत नाही ना हाई आईवरी साडी नेसावत नाही ना हाई आईवरी उटी सण बटावत नाही म्हणे माय आहे मी तिना पोटे जन्मालेलचे म्हणा बाप मरेल्यानंतर तिने ज्या वय मा तिने मला सोडी जावायला पाहिलं होतं ज्या टाइमला तिने दुसरा नवरा करीस नांदती असा टाइम मनासाठी तिने जीवन बाय तिना एक एक ऋण माले माहिती आहे पण मला असा संताप येतो का माझं पूर्व पुण्याचं पाप म्हणावं का या जन्माचं पाप म्हणावं की अशी जोडीदारीन मला लाभली की तिला मी कळलो नाही ना माझी माय कळली नाही जीवनातली सर्वात मोठी जोड पती आणि पत्नी आहे जे देवाशी संवाद करू शकत नाही ना साधूंशी संवाद करू शकत नाही ना पोटना पोरेशी बोलू शकत नाही ते फक्त आपल्या गुह्यपातलं गुह्य आपल्या पत्नीला सांगू शकतो आपण जीवनात सर्व जोड भेटतील पण भाग्याने पत्नीची जोड चांगली भेटते त्याने एकच सांगितलं महाराज कोणता जमानानं पाप होईल कोणता जमानानं नाही माय ढिंडरा मांग राहिने ढिंडरा देत नाही मी मायनं डोकं विसरू शकसू मी मायले पोलक घाली दिसू
पण मी जाई दल्लीने अंग धोंड टेमले येणे रावणे करत अरे दल्ली मनवरी धरावत नाही मला जर अशी मदत कर लाग तर हाई मला तोंडी तोंडी सण सांगस जन्मावी तो साडी ने साडी जन्मावी तो आवरी आणि असं सांगेल नंतर ako ज्यांच्याकडे अशी वृत्ती नाही दया नाही प्रेम नाही विठाला विठ्ठल त्याला एकच सांगितलं म्हटलं भल्या माणसं आता आई जेवढ्या दिवस डोळ्याला दिसते ना तेवढ्या दिवस जतन कर घरातनं आवाज निघाला तरी लोक नाव ठेवतील नाही आईची सेवा केली तरी लोक नाव ठेवतील आता तिच्या विचारांची जोडच जर स्थिर नाहीये तिच्या विचारांमध्ये जर अशी दुर्बुद्धी नांदते तर काय करशील 10-15 दिवसापूर्वी ती म्हातारी मेली आम्हीच त्या म्हातारीची आंघोळ करायला डोली सजवायला आणि तीच बाई अशी वरणी वरणी रड्या खो तुम्ही एक सावा बोलल्या ना मनात एक सावा खाईल्या ना तुम्ही एक सावा मनकडे डोळ्या उघडी देखिल्या ना मी म्हणा विचार करू म्हणतो ओ विठ्ठल तू इनकडे डोळ्या उघडी दखराय ती रडायची त्याचं नाही दुःख वाटलं मला पण या गलीमातल्या काही उदबत्त्या घरे फोडणाऱ्या घरासमोर किडा पाडणाऱ्या तोंड चोपड्यापणा करणाऱ्या त्या तिले समजाडेत गणावर भिंतीनी गणावर भिंतीनी गणावर जिने बिन टिंडरासनी सासू उपाडी दिनी तिले या गलीज मधल्या तोंड चोपड्या सुपर्णा का मंतरा या गणावर म्हणणारण्या या तिला तोंडा धरत गणावर भिंतीनी गणावर म्हणतो व विठ्ठल एक तू जर सतनावशी ना हाय दल्ली मरेल इले आठेच राहू दे पण या तोंडा धरणार इसले गच काढ रे इसले उपाड याच्या तोंड्या धरणार तर काळजी सांग रे सत्य बोलाय ना मी विठ्ठल विनंती करू हाय दल्ली राहायचं ना इले आठेच राहू दे बरफ माटे उचलून पण याच्या तोंडा धरणाऱ्यात ना खरं बोलानी ते दानत नाही इसले पहिले उपाड या सुपर्णका मंतरा ठेवू नको फक्त एक सूत्र बांधा जीवनात लबाडीची जोड करण्यापेक्षा एकदा तरी सत्य बोलून देवाशी प्रीत जोडा काय करतात तुम्ही अरे जर असं कुटुंबात एखादं नातं येत असेल की जिला सासू कळली नाही ना नवरा कळला नाही ना शरीराची ना रक्ताची नाती कळली नाही अशीच काही संसारातली माणसं जेव्हा तुकोबरांकडे जातात की तुकोबा पाहिजे तसा संसार फुलवावा पण इकडे शिवावं का इकडे फाटतं तिकडे हाती घ्यावं का इकडचं हातातनं सुटतं ज्याला आम्ही जीव लावावा तो भर लोकांमध्ये अपमान करतो ज्यांच्यासाठी कष्ट करावं ते आमची निराशा करतात याला तुम्ही म्हणाल तरी काय तर तुकोबराने उत्तर दिलं नाशिवंत आटे नाशिवंत आटे नाशिवंत आटे नाशिवंत नाशिवंत
देवाने शरीर दिलं. देवाला आपण आईच्या गर्भात वचन देऊन आलो होतो की हे अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा, फक्त आईच्या गर्भात निघू दे, तुझ्या भजनाशिवाय दुसरं काही करणार नाही. पण आपला मानवी स्वभाव आहे, काम सरो वहीत मरो. दगड खाल्ला हात निघणार का आपण शेरवी जात. वेळ नाही लागत. देवाने एवढं सुंदर शरीर दिलं, पण कधीच देवाला असं बोललो नाही की तुका म्हणे घालू तयावरी भार. इकडे साधूच्या मुखाचे वाक्य आहेत की हा संसारच तुझ्या पायी, हा सर्व भार तुझ्या पायी. आपली वृत्ती नाही होत तशी. तारुण्यपणात देव भजायला पाहिजे. संपूर्ण तारुण्य संसारात खर्ची करतो. हाय तुकडे लेवाई जायला पाहिजे, ती एरखांदा जायला पाहिजे, तथा ठिबक जायला पाहिजे, तथा इथली कपाशी जायला पाहिजे, आता असं जायला पाहिजे. अरे हे सर्व माझ आणि कपाडी ओझ आहे, माऊलींची ओवी आहे. जेथे संसार चित्रपट उमटे, मनाचे मनोरूप पटू फाटे, मग सरोवर आटे, मग कैसी प्रतिमा उमटे. अरे दुसऱ्याचं संसाराचं चित्रपट पाहता येतो, आपला शोधण्याचा प्रयत्न करा. बटी संत येणार त्यांना रात-दिन कूट करा. आपण आपला कधी विचार केला? ज्या वयात आपण परमार्थ करायला पाहिजे त्या वयात करत नाही, आणि म्हातारपणे. आता आमच्या गावाच्या पुढे अंजन विहीर आहे. त्या अंजन विहिराला एक दिवस आम्ही खेत्या पानसमोरकडनं कीर्तन करून येत होतो. 3 वाजले असतील, 3:15 झाले असतील, आणि एक 75 वर्षनी धरले डोकं मात दुसन मा देवले आमय कोमर तीन मंदिर मग पाणी टाकी राहील. 3:15 वाजता गाडीचे असे काच वरती करावे म्हणून मी झोपलेलो होतो. थंड वारग होतो, उठायला लागलो. अलगत महादेवाच्या मंदिरात लक्ष गेलं, आणि मोक्या केशे महादेवले दरीसन. मी त्या ड्रायव्हर बाबांना सांगितलं, म्हणतो बाबा गाडी मागे गेल्या, पार्वतीन दर्शन घ्यायचे. इथला 2 कोण कैलास पर्वतवर जाई, पार्वती आठी साक्षात दर्शन देवाले. 3:30 फेर आले. गाडी मागे घेतली, मंदिरापर्यंत गेलो. तिबीन डोळ्यालाही सण श्री शिवाय नमस्तुभ्यमना जप करायची. किती वर्षाची म्हातारी? 75 वर्षाची म्हातारी. 75 वर्ष वय, घर सोडून घुमायचं नाही, फिरायचं नाही. घरीच असं नामचिंतन रामाचं करा की राम कृष्ण नामे दोन्हीही साजिरेन हृदयी मंदिरी. तुमच्याच हातून तुम्ही संसाराची सुटका करा. रापुली आपण करा सोडवण, आणि संसार बंधन तोडावे गे ठाईच बसूनी. कोणत्या वयात? 60 नंतर डोळ्याला दिसणं कमी होतं ना, भ्रमात फिरू नका की रामाला तीर्थावर शोधू. घरीच करा ना. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, आणि हृदयी प्रगटे. हृदयापासून त्याला भजा ना. हृदयापासून ये ना, उठत्या ना, कुठतेल नाव ठेव, येल नाव ठेव, ये ना माझं म्हणा घ्या. आणि 75 वर्षनी दिलेले आता देव सापडावे का? पण जेव्हा पाहिलं ते पण डोळ्यालाही बढे मंदिर नासा सावली मागून, आणि इथलंच करती ना, कोण मला किद्रवतोय, मारून टाकेल जर मंदिरात आली तर. दलील वाटणं महादेव ना. दल्लीने पिन्नात सोडदी ना. ओ म्हणा बाप, ओ म्हणा बाप ना बाप, मला सुकणी जाऊ दे रे. ओ म्हणा महादेव घर, मी हाती येवावनी, मी लगेच म्हणतो येशील का? दिवस उगवल्यावर म्हणे 9ले सुद्धा दिकावली, 8ले सुद्धा दिकावली, मला फक्त घर सुटणं जाऊ दे. म्हणतो येशील? म्हणे नाही. ओ म्हणा महादेव, ओ म्हणा आई बा, मला सुटणं घर जाऊ दे. दलीले कतई नाही काम फुटणार तिथला टाइम मा. थंडी गार पुडी, गामने बटी वल्ली होई, आणि असा बागीच कर निघणं. म्हणता माडी रामकृष्ण हरी, हो मरी जायचो कुत्रा तू का म्हणे. म्हणतो तुम्हाला कुत्रा म्हण का बेरट म्हण, पण तुला जीवनात दगड उचलाई गई था. सारी सरकारांना टाइम ही गई था. तुना देव गरजी था.
मी जर बकारा नाही दे तुले तर तू उपडी सुद्धा जाते. मी त्या आजीला बोललो, म्हटलं आजी तू आटे 3:30 वाजता या माले आमय कोमय राहिनी घर पटना म्हणे. नाही बा, तो टीव्ही मधला बाबा आहे ना, तो टीव्ही मधला बाबा काय सांगत, हो महादेव कोरा सापडायला पाहिजे, हो कोरा सापडायला पाहिजे. म्हणतो कोरा जाऊ दे, तू अशी मंदिरकडे पाठ करेल शे दरवाजाकडे, जर 10-1 फूट ना असा कोबरा या मंदिर मा घुशी गया आणि त्याने जर अशी फन कर दिनी, तू जर असं तिरुपतीकडे दखिली ना आणि त्याने इथलंच कर दी ना, आणि तू जर त्यांना दान आकडा दखिली ना, आटे हातपाय तंगड्या ताट कर दिशी ना. आते लोक म्हणतील महादेव दूध पिताना दिखना, महादेव साखर खाताना दिखना, या महादेवर आईली ती नाव महादेव म्हाताऱ्या खाई राही ना बा. म्हणतो नको बाई, तुला घर जाय. एक लक्षात ठेवा, कोणत्या वयात देवाची जोड करावी, जव हे सकळ सिद्ध आहे. जव चालतंय ना शरीर तेव्हा करा ना. 75 वयानंतर स्वभाव बदलून घरात जगा. 75 वर्षानंतर गरमा असं म्हणू नका, तिने मला लोसन विचारायला पाहिजे, तिने मला कांदा विचारायला पाहिजे, तिने मला बटाटा विचारायला पाहिजे. हा स्वभाव सोडा. कोणत्याच घरातल्या सुना सासूचा कंटाळा करत नाही, फक्त तुम्ही धरल्या तुम्हाला स्वभाव बदलावतीत नाही. ही पहिली आटे नाशिवंत आटी. तुम्ही फक्त स्वभाव बदलावा. जिथं स्वभाव बदलला जातो ना, तटले लगेच बुवा विचारते, आत्या तुमले असा खमण डोकळा कर देऊ, जरसा आपे कर देऊ, जरसा असा चिवडा दे देऊ. या दल्लीचे त्या बुवा गोड बोली विचारतील आणि या दल्ल्या नाही बाबा म्हण टाइमले असं होतं नाही, मला खात जीव जीव माय माय करी. तिथं म्हणे ततेच तर पड, काही खाऊ नको, आम्ही बटा खाईलेच. एक सूत्र डोक्यात ठेवा, जेव्हा हसण्याचे दिवस आहेत ना तेव्हा हसून घ्या, जेव्हा रडण्याचे दिवस आहे ना तेव्हा रडून घ्या. न जाणे तुमच्या हसण्यावर आणि रडण्यावर बंधन येईल. काय समजतात तुम्ही? अरे एवढा सुंदर नरदेह भेटल्यानंतर पहिलीच आटे नाशिवंत आटी, या शरीराने देव भजा. जगद्गुरु तुकोबारायांनी 42 वर्षामध्ये एवढा मोठा इतिहास रचून दिला की विश्वाचा मालक त्यांच्या पत्नीच्या पायातला काटा काढायला आला. एवढी मोठी घटिका की 13 दिवस गाथा पाण्यात राहिल्यानंतर पान सुद्धा भिजलं. कशाच्या जोरावर? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, 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 हे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव.
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव काय असेल आपणची देव होय गुरु पडी देह भाव पुरवावी अरे तो आपली वासना पुरवतो ना पण त्या तारुण्य वयातली वासना पाहिजे. मी आता ममुराबादला 105 वर्षाच्या म्हाताऱ्या बाबांचा वाढदिवसाला गेलो होतो योगेश बाबा. 105 वर्षाचा म्हातारा तारीख जाडी होती विचाराने कसा निमित्त ते शिवा मग तो हुसकाल नको तारीख टिपिली नाही. जेव्हा तिथं गेलो डायरेक्ट ट्रॅक्टर वर फुगा आणि बाबांना वाढदिवस. मी म्हणतो येस नाही का त्याला मरान पहिले तारीख दिली मला पण जेव्हा गाडी वगैरे लावली फुगा काय कोठ्या उडाई राहतात काय राकेट काय चालेल. जो ज्याने तारीख दिली होती त्याला फोन लावला तो आम्हाला घ्यायला आला. मी त्याला विचारलं म्हटलं का रे भाऊ हे कशाच्या निमित्तानं कीर्तन म्हणे बाबा आमच्या आजोबा 105 वर्षाचे आहेत. मी गाडी माहीन उतरताना विचार करू म्हणतो 105 वर्षाचा दल्लाबद्दल काय बोलू एवढं आयुष्य देवाने या बाबांना दिलं काय बोलावं. पण त्या नातवंडाने सांगितलं म्हणे बाबा आमच्या आजोबांना भेटून घ्या. आता त्या बाबांकडे भेटायला गेलो त्या बाबा इथला फुगा त्या बाबाला जवळ असा फुगा मेन वर पाहतेच नाही बाबा इथला घस काढेल होता. त्या फुगास मेन असा काढा जसा काही जिवारीन पुया वडा आणि बाबाकडे जे का म्हणतो हो म्हणा बाबा तर डायरेक्ट बाजरीनं सरमडी आहे. बाबा इथला बारीक चांगला उन्मा उभा करा तर त्यांना शिलगी जाईल. पण त्या हातात त्यांच्याकडे कीर्तन होतं म्हणे आमच्या बाबांना भेटून घ्या. बाबांकडे गेलो बाबांना रामकृष्ण हरी केला. त्या बाबा माले उलटा आशीर्वाद देत सुखना नान म्हणे म्हणतात रात दिन नांदी राय नू लोके दिन ना नांदी राय ना मी रात ना नांदी राय नू. तोपर्यंत त्या बाबांजवळ नाथ हुआ डिकर हुआ बट घरबार चुलत सगळा बाबावर इथली सावली म्हणतो हो म्हणा बाप. पण तोपर्यंत नातू म्हणे आमच्या बाबांना ऐकू कमी येतं बाबांशी बोलून घ्या. आता जवळ गेलो बाबांना एवढं विचारलं म्हटलं बरं आहे ना बाबाला बरं इथलं विचारतात बाबा रडायला लाग्या. मी ठरवलं म्हटलं बाबांना हे आनंद अश्रू असतील एवढं कोणाला आयुष्य नाच सुना जंतू पंतू बट दकाई गे डिकर हुआ बट खांडना खांड डोयाला दिख राय ना. मला असं वाटलं बाबांना आनंद अश्रू येतो. म्हटलं बाबा बरं आहे ना बाबा मन कडे सरकणार नाही. बाबा मला सांगेल महाराज बटा डोयाला दिखतस ओवा दिखतीस नात्रे दिखतस नातवा दिखतीस पोरे दिखतस आली गेली ना बाया दिखतीस डिकरा दिखतस बठ्ठा डोयाले दिखतस. म्हणते मग बाबा डोयाले कोण दिखत नाही. तुम्ही कधी असा घर जायला होतात बड्डेले बाबा मला सांगे म्हणे बाबा नात हुआ डिकर हुआ जंतू पंतू बठा डोयाला दिखतस. म्हणते मग कोण दिकाल पाहिजे होतं बाबा म्हणे ती पाहिजे होती. म्हणतो तसं तू बी नोक पाहिजे होता हाती आहे तुला सुद्धा आगीन डाक दे जेवायला पाहिजे होता. अरे एवढा सुंदर नरदेह दिला तरी पडी देह भाव पुरवावी अशी वासना नको. शरीरात कोणती वासना पाहिजे औट हाथ का मानव देह भगवान ने तुझे दिया. औट हाथ का मानव देह भगवान ने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया रहा जमाना गोया. खाया पिया सुख से सोया रहा जमाना गोया. मन भजनारा मन भजनारा मन भजनारा मन भजनारा
का मानव देह भगवान ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया। खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया, कि मन भजनारा। काय स्वतःच्या मनाला या जिभेच्या आणि शरीराच्या चोचल्यांपासून बाजूला ठेव आणि स्वतःच्या मनाला सांग मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला आणि हरिपाठ स्थिराविला. जो हरिपाठ स्थिरावला त्याची प्रपंचातली अवस्था आहे. प्रपंच ओसरो, प्रपंच ओसरो, प्रपंच ओसरो, प्रपंच ओसरो, प्रपंच ओसरो, चित्त तुझे पायी मुरो, ऐसे करिघा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. अशी स्थिती झाली का मग सहस्र नामाचा जप करायचा आणि ही नौका थडीला लावायची, असं बोलतात अभंगाच्या. सहस्र नामाशी जे भव शंभूशी थडी पावे. एकदा काही शरीर शुद्ध करायचं असेल तर भगवंताच्या नामचिंतनाशिवाय पर्याय नाही. त्याला काही सूत्र नाही ना, काही बाधा नाही ना. काढ वेड नाम उच्चारित नाही दोघ पक्ष पाही. अरे जर याचं नाव हाती पडलं ना तर सूत्र सापडतं महाराज. पारियाचा रवा घेता भूमीवरी, पण तो पारियाचा रवा कोणाच्याही पदरी पडत त्याच्यासाठी सूत्र आहे. तपे विन दैवत, दिधल्या विन भक्ती, आणि बूज विन हित. हे बूज घेण्यासाठी या सहस्र नामाचा जप या शरीराच्या माध्यमातून करावा लागतो. पण ज्याला शरीर कळालं नाही, शरीराच्या निमित्ताने नाती कळाली नाही, ना निर्मितीवर लक्ष राहिलं नाही, ना संप्रदायावर विश्वास नाही, ना संतांवर विश्वास नाही, ना भगवंताचं नाव चिंतन ज्याला आवडत नाही, त्याच्यासाठी सूत्र आहे उपजोनी करंटा, नेने अद्वित वाटा आणि रामकृष्ण पेटा. अरे नाही काही नालायकांना कळलं. काही काही लोक एवढं सांगतात, बाबा मला 7 दिन ना एक बी वार पटत नाही, फक्त रविवार पटत. समजी लो कुत्रा आहे भाऊ, खावालेच खाता आले बा, डक डक शेवा. साबुदाणा खाणारास मग तेच चमकी उठस. त्या 2 सावा खावत का 4 सावा खावत. आणि मरेल डोरे खाणारास तोंड दे का तुम्ही. आणि त्या आपले सांगतात, अरे देव वरे विचारस का रे, तू खाले गयता काय काय खाद पिद, तुले मौज मजा करायला दाडली होती. म्हणतो बरोबर आहे, देवपट आयली की रांधताना तो तुम्हाला खाणना खाणते ताब्या मावत. एक सूत्र ठेवा, देवाच्या नावा इतकं कलियुगात कोणतं श्रेष्ठ नाही. भगवंताचं नावावरती प्रीत करा. ज्याला अंतःकरणापासून नामचिंतन करायचंय ना, हातात माळा घ्या, माळ कोणाला दिसू नका द्या. जे नाव स्मरण करतात ते कोणाला उमटू नका द्या, आणि मग त्याची प्रतीची पाहना. पण तेवढी प्रीत नाही, तेवढी रीत नाही. अरे हयातभर रामाचा विरोध करणारा रावण त्याच्या नावाशी जप करायचा हयातभर. ज्यावेळेस राम प्रभूंचं आणि रावणाचं शेवटचं युद्ध झालं ना, तर अक्ष नावाच्या भात्यातनं जेव्हा प्रभू बाण काढायचे तर प्रभूंच्या बाणांचा असा नियम होता, शत्रू मेला की ते बाण परत यायचे नाही. बाबा सोपं नाही राम नाव.
राम म्हणता रामची होईजे आणि पदी बैसता पदवी घेईजे. समोरचा माणूस एवढा बलाढ्य महापंडित ज्ञानी पराक्रमी 33 कोटी देवतांना ताब्यात ठेवायचा, 9 ग्रहांच्या मंडलीवर पाय ठेवून सिंहासनावरती बसायचा, गणपतीला गाढव चारायला लावायचा, वरुणाला पाणी भरायला लावायचा. अशा रावणासोबत शेवटचं कालखंडाचं युद्ध ज्या वेळेस रामप्रभू करत होते, पाठीमागनं बाण काढला की तो बाण रावणाला मारायचा. पण प्रभूंच्या बाणाचा एक नियम होता, बाण मारला जर शत्रू मेला तर तो बाण परत यायचा नाही. इकडे प्रभूंचा बाण जायचा, रावणाच्या शरीराला रक्ताला टच करायचा, पण रावण न मरता तो बाण प्रभूंच्या पायावरती यायचा. एक बाण मारला, 2 बाण मारला, 3रा बाण मारला. प्रभू जगतपिता ब्रह्मांड नायक विचार करायला लागले की आतापर्यंत जर शत्रू मेला नाही तर बाण आपल्या भात्यात जायचे, आतापर्यंत पायावर यायचे. एक बाण उचलला, त्याला मानवी वाचा फुटली. सांगितलं, प्रभूंनी विचारलं की अरे तुम्ही आतापर्यंत माझ्या पायावर येत नव्हते, तुम्ही डायरेक्ट भात्यात जायचे. त्या बाणाला वाचा फुटली. तो बाण बोलला की महाराज, तुम्ही ज्याच्याशी युद्ध करतात तो तुमचा प्रखर विरोधी आहे, पण आम्हाला तुमच्या पाठीशी राहून तुमच्या नावाची घनता महता कळाली नाही. आम्हाला फक्त वाटत होतं की आम्ही देवाच्या पाठीवर आहेत, पण देवाच्या नावात काय पावर हे आम्हाला समजलं नाही. पण ज्या वेळेस तुम्ही बाण काढायचे, बाण मारायचे, आम्ही रावणाच्या शरीरात जायचो तर रावणाचं रक्त सुद्धा राम राम म्हणत होतं. आणि मग कळालं की अरे जो आपल्याला पाठीवर घेतोय, जो आपल्याला पाठीवर मिरवतोय, तो जगत पित्याचं नाव इतकं श्रेष्ठ आहे, म्हणून आम्ही तुमच्या पायावर आलो. म्हणून तुकोबराय बोलले होते की असं राम नाव जे काळालाही घाबरवत, यमालाही घाबरवत, ते तुकोबराय भाता भरून सांगतात अभंगाच्या शेवटच्या. तुक म्हणे काळ तुक म्हणे काळ मन तोंडावे. तुक म्हणे काळ
तुका म्हणे काढा हना तोंडावरी भाताभर हरी राम वाणी. संत संताजी महाराज जगनाड्यांच्या जयंती उत्सवानिमित्ताने चालत असलेला भव्य दिव्य असा हा सोहळा, ज्यांनी आम्हाला आमंत्रित केलं, आदरणीय परमपूजनीय आमचे मार्गदर्शक, आमच्या गिरड नगरीतलं अतिशय गोड व्यक्तिमत्व, जे सचिव पदावरती विराजमान आहेत, शांताराम सुखदेव चौधरी. तीत घट चढ असल्यामुळे त्यांनी ऐनवेळेस फोन केल्यानंतर सरांच्या शब्दाला मान देत असताना इथपर्यंत आल्यानंतर ज्यांची भेट झाली, नारायण दयाराम